नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 032 म्हणजेच भगवद्गीता मराठी पुस्तक भाष्य वाचन भाग क्रमांक 32. मागच्या 31व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 5 कर्म संन्यास योग या 5व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलं होतं. आता आपण या 32व्या भागामध्ये 23व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत. प्रत्यक्ष भागाला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की कृपया थोडासा वेळ काढून हा भाग संपूर्णपणे शेवटपर्यंत बघावा. या भागामधून तसेच आपला हा जो उपक्रम आहे भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन, या उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचे सखोल ज्ञान मिळणार आहे. भगवद्गीतेच्या ज्ञानाबरोबरच आपल्याला वेदांचे, उपनिषदांचे, पुराणांचे आणि संस्कृत भाषेचे सुद्धा सखोल ज्ञान या उपक्रमातून मिळणार आहे. त्यामुळे यापूर्वीचे या उपक्रमातील सर्व व्हिडिओ सुद्धा आपण ऐका, यापुढे सुद्धा येणारे सर्व व्हिडिओ आपण ऐका ही आपल्याला विनंती आहे. यापूर्वीचे आणि यापुढे येणारे सर्व व्हिडिओ या उपक्रमामधील ऐकण्यासाठी आपल्याला साधी सोपी सोय आहे. आपल्या चॅनलच्या नावाला क्लिक करा. आतमध्ये प्लेलिस्ट नावाचं बटन असतं. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची आपली ही प्लेलिस्ट आहे. ह्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सर्व भाग एकामागोमाग ऐकायला मिळतील. अजून एक आपल्याला विनंती आहे की एक भाग एकदा ऐकून कदाचित समजणार नाही. प्रत्येक भाग काही वेळेला आपल्याला रिपीट पुन्हा ऐकावा लागेल आणि पुन्हा ऐकल्यानंतर आपल्याला त्यातलं बरंचसं काही समजेल. त्यामुळे प्रत्येक भाग रिपीट सुद्धा ऐकावा ही आपल्याला विनंती आहे. प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा ही सुद्धा आपल्याला विनंती आहे. चला तर मग आपल्या प्रत्यक्ष भागाला आरंभ करूयात. आणि प्रत्यक्ष भागाला आरंभ करण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे परमेश्वराचं ध्यान करूयात आणि मग भागाला आरंभ करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. आपल्या पुस्तकाचं पान क्रमांक आहे 298. अध्याय आहे 5वा कर्म संन्यास योग ज्याचं नाव आहे. आणि या अध्यायाचा आपण अभ्यास करत आहोत. तो अध्याय आपण शिकत आहोत. आणि आता आपल्याला आरंभ करायचा आहे 23व्या श्लोकापासून. 23व्या श्लोकाचा संबंध कामक्रोधादींच्या निमित्ताने विषयभोग हे दुःखाचे कारण आहेत असे सांगून आता भगवंत मनुष्य शरीराचे महत्व दाखवून देत कामक्रोधादी दुर्जय शत्रूंच्यावर विजय प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषाची प्रशंसा करीत आहेत. मानवी देह आपल्याला का मिळाला पाहिजे आणि कामक्रोधादींवर विजय मिळवणाऱ्या पुरुषाची लक्षणं किंवा प्रशंसा या श्लोकामध्ये परमेश्वर करत आहेत. 23वा श्लोक. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः सुखी नरः. अर्थ बघूयात 23व्या श्लोकाचा. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय आणि तोच सुखी होय. पहिला प्रश्न 23व्या श्लोकावरचा. येथे इह आणि एव या अव्ययांचा प्रयोग कोणत्या अभिप्रायाने केलेला आहे? उत्तर. या दोन्हींचा प्रयोग मनुष्य शरीराचे महत्व प्रकट करण्यासाठी केलेला आहे. देवादी योनींमध्ये विलास व भोग हे भरलेले आहेत. तिर्यगादी योनीमध्ये जडता अधिक आहे. म्हणून त्या सर्व योनींमध्ये काम क्रोध यांच्यावर विजय प्राप्त करून घेण्याचे साधन असू शकत नाही. इह आणि इव यांचा प्रयोग करून भगवंत जणू सावध करीत म्हणत आहेत की शरीर नाशाच्या पूर्वीच म्हणजेच या मनुष्य शरीरातच असताना साधन तत्पर होऊन काम व क्रोध यांचे आवेग शांतपणे सहन करण्याची शक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. असावधपणे आणि बेपर्वाईने जर हे दुर्लभ मनुष्य जीवन विषय भोग गोळा करण्यात आणि ते भोगण्यात निघून गेले तर डोके बडवून घेऊन पश्चाताप करावा लागेल. केनोपनिषदात म्हटले आहे, इहचेत वेदिदध सत्यमस्ती नचेदिहा वेदिन महती विनष्टीही असं केनोपनिषदात म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा होतो म्हणजे जर या मनुष्य शरीरामध्येच भगवंताला जाणून घेतले तर चांगली गोष्ट होय. जर या शरीरामध्ये भगवंताला जाणले नाही तर मोठे नुकसान होणार आहे. पुढचा प्रश्न. प्राक शरीर विमोक्षणात याचा भावार्थ काय आहे? उत्तर. याच्याद्वारे असे सांगितले आहे की शरीर हे नाशवंत आहे. याचा वियोग होणे हे निश्चित आहे आणि हे कोणत्या क्षणी नष्ट होईल याचाही पत्ता नाही. म्हणून मृत्यू उपस्थित होण्यापूर्वीच कामक्रोध यांच्यावर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे.
तसेच साधन करून अशी शक्ती मिळवली पाहिजे की मग त्यामुळे वारंवार घोर आक्रमण करणारे हे कामक्रोधरूपी महान शत्रू आपला आवेग उत्पन्न करून जीवनामध्ये माणसाला कधीही विचलित करू शकणार नाहीत. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सर्व नद्यांचे जल आपापल्या वेगासह विलीन होत असते, त्याप्रमाणे कामक्रोधादी शत्रू आपल्या वेगासह विलीन होऊन नष्ट व्हावेत असा प्रयत्न केला पाहिजे. पुढचा प्रश्न, कामक्रोधामुळे उत्पन्न होणारे आवेग म्हणजे काय? ते सहन करण्यास समर्थ होणे असे कशास म्हणतात? उत्तर, पुरुषासाठी स्त्री, स्त्रीसाठी पुरुष, दोन्हींच्यासाठी पुत्र, धन, घर किंवा स्वर्गादी जे काही पाहिलेले व ऐकलेले असे मन व इंद्रिये यांचे विषय आहेत त्यांच्याबद्दल आसक्ती वाटू लागल्यामुळे ते प्राप्त करून घेण्याची जी इच्छा होती तिचे नाव काम होय. आणि त्यांच्यामुळे अंतःकरणामध्ये होणारा जो नाना प्रकारचा संकल्प विकल्पांचा प्रवाह आहे तो म्हणजे कामामुळे उत्पन्न होणारा वेग होय. अशाच प्रकारे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांना प्रतिकूल असलेल्या विषयाची प्राप्ती झाल्यावर इष्ट प्राप्त करण्याच्या इच्छेच्या पूर्ततेमध्ये बाधा आल्यावर होणाऱ्या त्या स्थितीस कारणीभूत असलेले पदार्थ किंवा जीव यांच्याबद्दल द्वेष उत्पन्न होतो व अंतःकरणामध्ये उत्तेजनाची जी भावना होते तिचे नाव क्रोध होय. आणि ज्या क्रोधामुळे होणारा नाना प्रकारचा संकल्प विकल्पांचा जो प्रवाह आहे तो क्रोधामुळे उत्पन्न होणारा वेग होय. हे वेग शांतपणे सहन करण्याची म्हणजे ते कार्यान्वित होऊ न देण्याची शक्ती प्राप्त करून घेणे म्हणजेच हे सहन करण्यास समर्थ होणे होय. पुढचा प्रश्न, येथे युक्तः हे विशेषण कोणासाठी दिलेले आहे? उत्तर, वारंवार आक्रमण करूनही कामक्रोधादी शत्रू ज्याला विचलित करू शकत नाहीत आणि जो कामक्रोधाच्या वेगाला सहन करण्यास समर्थ आहे व जो मन आणि इंद्रिये यांना स्वाधीन करून घेतो त्या सांख्ययोगाच्या साधक पुरुषासाठीच युक्तः हे विशेषण दिलेले आहे. पुढचा प्रश्न, अशा पुरुषाला सुखी म्हणण्याचा काय भावार्थ आहे? उत्तर, जगात सर्व मनुष्यांना सुखाची इच्छा असते, परंतु वास्तविक सुख काय आहे आणि ते कसे मिळते ही गोष्ट माहीत नसल्यामुळे ते भ्रमाने भोगांनाच सुख मानतात, त्यांचीच कामना करतात आणि तेच प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात अडचण आल्यावर ते क्रोधाला बळी पडतात. परंतु कामक्रोधाच्या अधीन राहणारा मनुष्य कदापिही सुखी होऊ शकत नाही असा नियमच आहे. जो कामनेच्या अधीन असतो तो स्त्री, पुत्र आणि धन मानादी यांच्या प्राप्तीसाठी आणि जो क्रोधाच्या अधीन असतो तो दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी निरनिराळे अनर्थ आणि पाप करण्यास प्रवृत्त होतो. परिणामतः तो या लोकी रोग, शोक, अपमान, अपयश, व्याकुळता, भय, अशांती, उद्वेग आणि नाना प्रकारचे ताप सहन करतो व परलोकी नरकात आणि पशु, पक्षी, कृमी, कीटकादी योनींमध्ये तऱ्हेतऱ्हेचे क्लेश प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे त्याला सुख न मिळता नेहमी दुःखच मिळते. परंतु ज्या पुरुषांनी भोगांना दुःखाचे कारण समजून आणि ते क्षणभंगूर आहेत असे समजून कामक्रोधादी शत्रूंच्यावर चांगला विजय मिळवला आहे आणि जे त्यांच्या तावडीतून पूर्णपणे सुटले आहेत ते नेहमीच सुखीच असतात. याच अर्थाने अशा पुरुषाला सुखी असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, येथे नरहा या पदाचा प्रयोग कशासाठी केलेला आहे? उत्तर, जो कामक्रोधादी दुर्गुण जिंकून भोगांबद्दल वैराग्य आणि उपरती धारण करून सच्चिदानंद घन परमात्म्याला प्राप्त करून घेतो तोच खरा नर होय. नर हा शब्द अशाच मनुष्याचा वाचक होय. मग तो आकृतीने स्त्री असो किंवा पुरुष. अज्ञानाने मोहित झालेला मनुष्य आसक्तीमुळे दिसायलाच रमणीय विषयांच्या प्रलोभनामध्ये सापडून परमात्म्याला विसरतो आणि कामक्रोधादी यांच्या परायण होऊन नीच पशु आणि पिशाच्च यांच्याप्रमाणे आहार, निद्रा, मैथुन आणि कलह यांच्याकडे प्रवृत्त होतो. तो नर नव्हे, तो तर पशुहून तुच्छ, शिंग व शेपूट नसलेला कुरूप व निरुपयोगी आणि जगाला दुःख देणारा क्षुद्र जंतू होय. परमात्म्याला प्राप्त करून घेणाऱ्या खऱ्या नराचे गुण आणि आचरण याचे लक्ष समोर ठेवून जे साधक कामक्रोधादी शत्रूंच्यावर विजय मिळवतात तेही नरच होत. याच भावनेने येथे नर या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, ज्याने काम, क्रोध यांना जिंकले आहे आणि ज्याला युक्त व सुखी म्हटले आहे त्या पुरुषाला साधकच का मानावे आणि त्याला सिद्ध मानण्यास काय हरकत आहे? उत्तर, सुंदर प्रश्न आहे. साधक आणि सिद्ध याच्यामधला फरक, केवळ काम, क्रोध यांच्यावर विजय मिळवण्यानेच कोणी सिद्ध होत नाही. सिद्ध पुरुषामध्ये कामक्रोधादींचा गंधही नसतो. ही गोष्ट भगवंतांनी याच अध्यायातील 26व्या श्लोकात सांगितली आहे. शिवाय येथे त्याला सुखी असेही म्हटले आहे. जर तो अक्षय सुख प्राप्त करून घेणारा सिद्ध पुरुष असता तर त्याच्यासाठी येथे परमसुखी किंवा दुसरे एखादे वेगळे विशेषण लावले असते.
21व्या श्लोकाच्या पूर्वार्धाप्रमाणे परमात्म्याच्या ध्यानामध्ये जे सुख मिळते त्याच सात्विक सुखाचा अनुभव घेणारा साधक येथे अभिप्रेत आहे. म्हणून या श्लोकामध्ये वर्णन केलेला पुरुष साधकच समजला पाहिजे. आणि पुढे येतो पुढच्या श्लोकाचा संबंध. वरील प्रकारे बाह्य विषय भोगांना क्षणिक आणि दुःखाचे कारण असे समजून व आसक्तीचा त्याग करून ज्याने कामक्रोधावर विजय मिळवला आहे अशा सांख्य योगाच्या अंतिम स्थितीचे फलासहित वर्णन आता केले जात आहे. आणि पुढे येतो 24वा श्लोक. योऽन्तः सुखोऽन्तरारामस् तथांतर ज्योतिरेवयः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. दुसऱ्या पुस्तकातून मी श्लोक तुम्हाला वाचून दाखवतोय, कारण ह्या पुस्तकामध्ये जो श्लोक दिलेला आहे तो सलग शब्दामध्ये अखंड शब्द दिलेले आहेत आणि वाचायला जरा जड जातो. म्हणून दुसऱ्या पुस्तकामध्ये जिथे सोप्पा तोडून शब्द दिलेले आहेत तिथून मी हा श्लोक वाचला. आता आपण पुन्हा आपल्या पुस्तकामध्ये जाऊयात आणि आपल्या पुस्तकातून श्लोकाचा अर्थ वाचूयात. जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्य भावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. पहिला प्रश्न 24व्या श्लोकावरचा. अंतःसुख याचा भावार्थ काय? उत्तर. येथे अंतः हा शब्द संपूर्ण जगामध्ये अंतस्थित असलेल्या परमात्म्याचा वाचक आहे, अंतःकरणाचा नव्हे. याचा अभिप्राय असा की जो पुरुष बाह्य विषय भोगरूपी सांसारिक सुखांना स्वप्नाप्रमाणे अनित्य समजून त्यांना सुख मानत नाही, परंतु त्या सर्वांमध्ये अंतस्थित व परमानंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्यालाच सुख मानतो, तोच अंतःसुख म्हणजे परमात्म्यामध्ये सुख प्राप्त करून घेणारा होय. पुढचा प्रश्न. अंतरारामः असे म्हणण्याचा आशय काय आहे? उत्तर. जो बाह्य विषय भोगांमध्ये सत्ता आणि सुखबुद्धी नसल्यामुळे त्यात रमत नाही, त्या सर्वातून आसक्ती रहित होऊन जो केवळ परमात्म्यामध्येच रमतो, म्हणजे जो परमानंद स्वरूप असलेल्या परमात्म्याचेच निरंतर अभिन्न भावनेने चिंतन करीत राहतो, त्याला अंतराराम असे म्हणतात. पुढचा प्रश्न. अंतज्योतिही याचा भावार्थ काय? उत्तर. परमात्मा हा सर्व ज्योतींमध्ये परमज्योती आहे. सर्व जग त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित आहे. जो पुरुष निरंतर अभिन्न भावनेने अशा परमज्ञान स्वरूप असलेल्या परमात्म्याचा अनुभव घेत त्याच्यामध्येच स्थित राहतो आणि त्याच्या दृष्टीने एका विज्ञानानंद स्वरूप असलेल्या परमात्म्याच्या शिवाय अन्य कोणत्याही बाह्य दृश्य वस्तूचे वेगळे अस्तित्वच उरलेले नाही, तोच अंतर्ज्योती होय. ज्यांच्या दृष्टीने हे सर्व जग सत्य भासते, झोपेमध्ये स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाप्रमाणे जे अज्ञानाला बळी पडून दृश्य जगाचे चिंतन करीत राहतात ते अंतर्ज्योती नव्हेत, कारण परम ज्ञान स्वरूप असलेला परमात्मा त्यांच्यासाठी अदृश्य असतो. पुढचा प्रश्न. येथे एव याचा अर्थ काय आणि त्याचा संबंध कोणत्या शब्दाबरोबर आहे? उत्तर. येथे एव हा शब्द दुसऱ्याची व्यावृत्ती निराकरण करणारा आहे. याचा संबंध अंतःसुख, अंतरारामः, अंतर्ज्योतिही या तिन्हींबरोबर आहे. याचा अर्थ असा की त्या योगाचा बाह्य दृश्य प्रपंचाशी कोणताही संबंध नसतो, कारण तो परमात्म्यामध्येच सुख, रती व ज्ञान यांचा अनुभव घेत असतो. परमात्म्यामध्येच सुख, रती व ज्ञान यांचा अनुभव घेत असतो. सुंदर वाक्य आहे, म्हणून पुन्हा वाचलं. पुढचा प्रश्न. ब्रह्मभूतः याचा भावार्थ काय? उत्तर. येथे ब्रह्मभूतः हे पद सांख्ययोगाचे विशेषण आहे. सांख्ययोगाचे साधन करणारा योगी अहंकार, ममता आणि कामक्रोधादी सर्व अवगुणांचा त्याग करून निरंतर अभिन्न भावनेने परमात्म्याचे चिंतन करीत करीत जेव्हा ब्रह्मरूप होतो आणि जेव्हा ब्रह्माबरोबर त्याचा किंचितही भेद राहत नाही, तेव्हा अशा प्रकारची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतलेल्या सांख्ययोगाला ब्रह्मभूत असे म्हणतात. पुढचा प्रश्न. ब्रह्मनिर्वाणम हे पद कशाचे वाचक आहे आणि त्याची प्राप्ती म्हणजे काय? उत्तर. ब्रह्मनिर्वाणम हे पद सच्चिदानंद घन, निर्गुण, निराकार, निर्विकल्प व शांत अशा परमात्म्याचे वाचक आहे आणि तो अभिन्न भावनेने प्रत्यक्ष होणे म्हणजेच त्याची प्राप्ती होय. सांख्ययोगाच्या ज्या अंतिम अवस्थेचा बोध ब्रह्मभूत या शब्दाने केलेला आहे ते त्याचेच फल होय. श्रुतीमध्येही म्हटले आहे ब्रह्मैव सन ब्रह्माप्येती, म्हणजे तो ब्रह्मच होऊन ब्रह्म प्राप्त करून घेतो. यालाच परमशांतीची प्राप्ती, अक्षय सुखाची प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती, मोक्ष प्राप्ती आणि परमगतीची प्राप्ती असेही म्हणतात. आणि पुढे येतो 25व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे ज्यांनी परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतले आहे त्या पुरुषांची लक्षणे भगवंत 2 श्लोकात सांगत आहेत. 25
आणि 26व्या श्लोकामध्ये परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषांची लक्षणे परमेश्वर आपल्याला सांगत आहेत. 25वा श्लोक, लभन्ते ब्रह्म निर्वाण मृषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. अर्थ बघूया 25व्या श्लोकाचा. ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे प्राणीमात्राच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. पहिला प्रश्न 25व्या श्लोकाचा, येथे क्षीणकल्मषाः हे विशेषण देण्याचा काय अभिप्राय आहे? उत्तर, या जन्मात आणि जन्मजन्मांतरात केलेल्या कर्मांचे संस्कार, रागद्वेषादी दोष आणि त्यांच्या वृत्तींचे समूह हे मनुष्यांच्या अंतःकरणात एकत्र राहतात. ते बंधनाचे कारण असल्यामुळे कल्मष म्हणजे पाप होत. परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर या सर्वांचा नाश होतो. मग त्या पुरुषाच्या अंतःकरणात दोषाचा लवलेशही उरत नाही. अशा प्रकारे मल या दोषाचा अभाव दाखवण्यासाठी क्षीण कल्मषाः हे विशेषण दिलेले आहे. पुढचा प्रश्न, छिन्नद्वैधाः या विशेषणाचा भावार्थ काय? उत्तर, द्वैध हा शब्द संशय किंवा द्विधा अवस्था यांचा वाचक आहे. अज्ञान हे याचे कारण आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर सर्व संशय आपले कारण असलेल्या अज्ञानासह नष्ट होतात. परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या अशा पुरुषाच्या निर्मल अंतःकरणामध्ये विक्षेप व आवरणरूपी दोष यांचा लवलेशही राहत नाही. हाच भाव दाखवण्यासाठी छिन्नद्वैधाः हे विशेषण दिलेले आहे. पुढचा प्रश्न, यतात्मानः या पदाचा भावार्थ काय? उत्तर, स्वाधीन करून घेतलेले ज्याचे मन चंचलता इत्यादी दोषांपासून पूर्णपणे रहित होऊन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तद्रूप होऊन जाते, याला यतात्मा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सर्वभूत हिते रताः हे विशेषण लावण्याचा अर्थ काय आहे? उत्तर, परमात्म्याच्या स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर आपले व परके असा भेद राहत नाही. मग त्या पुरुषाची सर्व प्राण्यांबद्दल आत्मबुद्धी होते. म्हणून अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या शरीराला आत्मा असे समजून त्याचे हित करण्यास तत्पर होतो, त्याप्रमाणे सर्वांबद्दल समभावाने आत्मबुद्धी असल्यामुळे ज्ञानी महापुरुष स्वाभाविकच सर्वांचे हित करण्यात रत असतो. हा भाव दाखवण्यासाठी सर्वभूत हिते रताः हे विशेषण लावलेले आहे. हे म्हणणेही लौकिक दृष्टीने ज्ञानी पुरुषाच्या आदर्श व्यवहाराचे फक्त दिग्दर्शन करण्यासाठीच आहे. वस्तुतः ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने एका ब्रह्माशिवाय सर्व भूतांचे पृथक अस्तित्वच नसते आणि तो मी स्वतः सर्वांचे हित करण्यामध्ये रत असणारा आहे असेही समजत नाही. पुढचा प्रश्न, ऋषयः या पदाचा अर्थ ब्रह्मवेत्ता असा कसा केलेला आहे? उत्तर, गत्यर्थक ऋष या धातूचा भावार्थ ज्ञान किंवा तत्वार्थ दर्शन होय. अशा प्रकारे यथार्थ तत्व चांगल्या प्रकारे जाणणाऱ्याचे नाव ऋषी असे असते. म्हणून येथे याचा अर्थ ब्रह्मवेत्ता असाच मानणे योग्य आहे. ऋषी असे असते असं म्हटलेलं आहे. ऋषी कोणाला म्हणतात असं इथं सांगतायत आपल्याला जगदयालजी गोयंदकाजी आणि गीता प्रेस गोरखपूर या दोघांचेही आभार, कारण त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं ज्ञान मिळतं आहे. पुन्हा एकदा वाचतो, ऋषी कोणाला म्हणतात ते इथं लिहिलंय म्हणून मी पुन्हा एकदा वाचतो आहे. गत्यर्थक ऋष या धातूचा भावार्थ ज्ञान किंवा तत्वार्थ दर्शन होय. अशा प्रकारे यथार्थ तत्व चांगल्या प्रकारे जाणणाऱ्याचे नाव ऋषी असे असते. म्हणून येथे याचा अर्थ ब्रह्मवेत्ता असाच मानणे योग्य आहे. क्षीणकल्मषाः आणि छिन्नद्वैधाः आणि यतात्मानः ही विशेषणेही याच अर्थाचे समर्थन करतात. श्रुती म्हणते, भिद्यते हृदय ग्रंथी छिंदन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे परावर स्वरूप परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर या ज्ञानी पुरुषाच्या हृदयातील ग्रंथी सुटते, सर्व संशय नष्ट होतात आणि सर्व कर्मांचा नाश होतो. आणि पुढे येतो 26वा श्लोक, ज्याला संबंध पुस्तकामध्ये दिलेला नाहीये, कारण त्यांनी आपल्याला आधीच सांगितलं होतं की 25 आणि 26 या दोन्ही श्लोकांचा विषय एकच आहे, म्हणून त्यांनी संबंध दिलेला नाही. 26वा श्लोक, कामक्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. अर्थ बघूया. कामक्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो. पहिला प्रश्न 26व्या श्लोकावरचा, ज्ञानी महात्म्यांना कामक्रोधाने रहित असे म्हणण्याचे तात्पर्य काय आहे?
त्यांचे मन व इंद्रिये यांद्वारा कामक्रोधांची कोणतीच क्रिया घडत नाही काय? उत्तर, ज्ञानी महापुरुषांचे अंतःकरण सर्वथा परिशुद्ध झालेले असते, म्हणून ज्यामध्ये कामक्रोधादी विकारांचा लवलेशही नसतो अशा महात्म्यांचे मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे जी काही क्रिया घडते ती सर्व स्वाभाविकपणे दुसऱ्यांच्या हितासाठीच असते. व्यवहार करताना आवश्यकतेप्रमाणे त्यांचे मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे शास्त्रानुकूल कामक्रोधाचे वर्तन घडले तर ते नाटकामध्ये सोंग घेऊन अभिनय करणाऱ्याच्या वर्तनाप्रमाणे केवळ लोकसंग्रहासाठी केलेली त्यांची लीला आहे असे समजावे. पुढचा प्रश्न, येथे यती या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर, मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष ज्ञानामध्ये मोठे प्रतिबंधक स्वरूपाचे असतात. या तिन्ही दोषांचा ज्ञानी पुरुषामध्ये सर्वथा अभाव असतो. येथे काम क्रोध वियुक्तानाम या शब्दांनी मल या दोषाचा, यतचेतसाम या शब्दांनी विक्षेप दोषाचा आणि विदितात्मनाम या शब्दाने आवरण दोषाचा पूर्ण अभाव दाखवून परमात्म्याच्या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती सांगितली आहे. म्हणून यती या शब्दाचा येथे सांख्ययोगाने परमात्म्याला प्राप्त करून घेतलेला आत्मसंयमी तत्वज्ञानी असा अर्थ मानणे उचित होय. पुढचा प्रश्न, ज्ञानी महापुरुषाचे बाबतीत चोहीकडे शांत परब्रह्मच भरलेले आहे या म्हणण्याचा आशय काय? उत्तर, परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी महापुरुषाच्या अनुभवाप्रमाणे वर खाली आत बाहेर येथे तेथे सर्वत्र नित्य निरंतर एक विज्ञानानंद घन परब्रह्म परमात्माच विद्यमान आहे. एका अद्वितीय परमात्म्याच्या शिवाय इतर कोणत्याही पदार्थाची सत्ताच उरत नाही. याच आशयाने येथे असे म्हटलेले आहे की त्याच्या बाबतीत चोहीकडे परमात्माच भरलेला आहे. आणि पुढे येतो 27व्या श्लोकाचा संबंध. परंतु आपल्या भागाची वेळ संपलेली आहे, त्यामुळे या 32व्या भागाची इतिश्री आपण इथेच करूयात. आपल्याला पुन्हा एकदा विनंती की या उपक्रमामधले सर्व भाग, यापूर्वीचे सुद्धा सर्व भाग एकामागोमाग आपल्याला आपल्या ह्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची आपली ही जी प्लेलिस्ट आहे, या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. आपल्या ह्या उपक्रमातून आपल्याला भगवद्गीतेचे, संस्कृत भाषेचे, वेदांचे, पुराणांचे, उपनिषदाचे सखोल ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्या. हा भगवद्गीता शिकण्याचा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा आणि आपल्या चॅनल केदार सीकर सनातन संस्कारची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग लवकरच 33व्या भागामध्ये भेटूयात, जिथे आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 27 पासून आरंभ करणार आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी. धन्यवाद.